नमस्कार मंडळींनो, शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये आता रामनवमीच्या दिवशी भाऊचा दणकेबाज आता वाढदिवस साजरा केलेला असतो. भाऊंना आता सगळेजण बसलेले असताना गोड खाण्याची इच्छा होती, पण सीताई मात्र काही खाऊ देत नसते. उर्मिला म्हणते, असं काय करता, आज त्यांचा वाढदिवस आहे, खाऊ द्या ना त्यांना. सीताई म्हणते की असं कसं चालेल, वाढदिवस जरी असला म्हणून काय झालं. सीताई त्यांना म्हणते की म्हणून मी तुम्हा सगळ्यांना सांगत होते ना की सगळी व्यवस्थित काळजी घ्यायला हवी. तरीसुद्धा संपदा म्हणते की मी माझ्या मनात आलं होतं की आपण शुगर फ्री केक आणूयात म्हणून. उर्मिला म्हणते, संपदा तुला काही कळतंय का गं, भाऊंचा तिथीप्रमाणे वाढदिवस आहे आणि तिथीप्रमाणे आपण केक कापतच नाही. शिवा म्हणते, भाऊ अहो रामनवमीच्या दिवशी तुमचा जन्म झाला म्हणून तुमचं नाव राम आहे का, भारी बरं का, खूप सगळेजण आता भारी असे बोलतात. इकडे आता शिवा म्हणते की भाऊ पण मी काकूच्या तोंडून ऐकलं बरं का, मी त्यांना विचारलं भाऊ आणि लक्ष्मण काकांच्या प्रवासाचं रहस्य काय आहे, तेव्हा आता काकू मला म्हटलं की त्यांच्याच तोंडातून ऐकतो शिवा. आणि आता मी तुम्हाला विचारते, लक्ष्मण आणि भाऊ आता एकमेकांकडे बघू लागतात आणि लगेच आता भाऊ म्हणतात की अगं शिवा त्याचे खूप किस्से आहेत. आशू म्हणतो, हे बघा भाऊ त्यातील ना एक किस्सा आम्हाला सांगा, कारण तो जर तुम्ही आम्हाला सांगितला तर आमच्या आयुष्यभर तो लक्षात राहील. त्यानंतर आता भाऊ सांगतात की लक्ष्मण आणि मी बराच वेळा एकत्र प्रवास केला आणि तेव्हा लक्ष्मण हा शिक्षण घेत होता, तर मी सुद्धा आता बाहेर पडलो होतो आणि मी सुद्धा आता ठरवलं की मी बिझनेस करणार आणि मी लगेच बिझनेसमध्ये उडी मारली. त्यानंतर मात्र लक्ष्मणना माझ्या पाठीमागे एवढा खंबीरपणा उभा राहिला ना की त्याने माझी साथ कधी सोडलीच नाही. भाऊ म्हणतात की माझं जे स्वप्न होतं तेच स्वप्न मग लक्ष्मणने धरलं, त्याची सगळी स्वप्न लक्ष्मणने मागे टाकली. लक्ष्मण म्हणतो, काय भाऊ तसं काहीच नाही आहे बरं का. भाऊ म्हणतात, जेव्हा माझं आणि सीताचं लग्न झालं ना तेव्हा लक्ष्मण आम्हा दोघांना देखील मदत करायचा आणि दुसरीकडे लक्ष्मण आता सीताला मदत करायचा ते सोडूनच द्या, पण दुसरीकडे मला सुद्धा मदत करायचा बिझनेसमध्ये. भाऊ म्हणतात की आम्हाला अनेक अडचणी आल्यात, अनेक अडथळे आले, पण एकमेकांच्या साथीने आम्ही अखेर बाजी मारली म्हणजे मारलीच. आणि त्यानंतर आता लक्ष्मण सांगू लागतो की भाऊंनी सुद्धा यामध्ये खूप खडतर कष्ट घेतले, काही दिवस तर भाऊंनी आता अन्न पाण्याविना सुद्धा काढले, कधी पाणीसुद्धा पित नव्हते, एवढे त्यांनी बिझनेसमध्ये लक्ष घातले. भाऊ म्हणतात, काहीही काय लक्ष्मण, तर लक्ष्मण म्हणतो, खरंय तेच सांगतो भाऊ मी. लक्ष्मण म्हणतो, भाऊ माझ्या सगळं लक्षात आहे बरं का. आणि लक्ष्मण म्हणतो की हे बघा, एका घरात भावंड वाद घालत नाही, त्यांचे भांडणं होत नाही, असं एकसुद्धा घर सापडणार नाही. लक्ष्मण म्हणतो की माझ्या डोक्यावर उगाच भाऊंची सावली होती म्हणून हे सगळं शक्य झालं. ते ऐकून आता शिवा आणि सगळ्यांना आनंद झालेला असतो. आणि इकडे आता लगेच सीताई म्हणते की तुम्ही दोघांनी एकमेकांना साथ दिली म्हणूनच आज हे सगळं वैभव उभं आहे. आणि त्यानंतर आता शिवा म्हणते की मग तुम्ही हे जे काम केलं त्यापैकी थोडंसं जरी आम्हाला करता आलं ना तरीसुद्धा खूप मदत होईल. सीताई म्हणते की आणि हे सगळं खरं आहे आणि त्यामुळे नातेसुद्धा एकत्र येतील आणि खरंच या दोघांकडून खूप शिकण्यासारखं असल्याचे सीताई बोलते. सीताई म्हणते, बरं चला आता तुम्ही प्रवास करून आला, थोडा आराम करायचा असेल तुम्हाला. भाऊ म्हणतात, हो हो आता आरामच करायचा आहे. आणि सगळेजण हसू लागतात. इकडे आता दिव्या ही पुन्हा मार्केटमधून इकडे तिकडे बघत रस्त्याने जात असते आणि तेवढ्यात आता कीर्ती तिच्या गाडीतून तिथे येते आणि कीर्ती आता दिव्यासमोर गाडी लावत म्हणते की दिव्या ये बस. दिव्या आता कीर्तीच्या गाडीत बसते. कीर्ती म्हणते की सगळं काही मस्त चाललंय वाटतं तुझं आणि पैसेसुद्धा सगळं काही व्यवस्थित मिळतायत वाटतं. कोणाच्या जीवावर, हे सगळं चंदनच्या जीवावर काय, आणि चंदन तुला पैसे पुरवतोय काय. दिव्या म्हणते, हो पुरवतोय तो मला पैसे आणि आता मी जॉबसुद्धा शोधायला चालले. कीर्ती म्हणते की तू जॉब करणार आहे का, म्हणजे दररोजची ती दगदग आणि तुला हे सगळं पेलवणार आहे का दिव्या. दिव्या हसतच म्हणते की मला तरी कुठे खरा जॉब करायचा. कीर्ती म्हणते, म्हणजे काय बोलतेस तू. दिव्या म्हणते, मला फक्त ना चंदनला दाखवायचं हे आणि मग त्याच्याकडून पैसे घ्यायचे. कीर्ती म्हणते, हे बघ दिव्या, त्यापेक्षा ना मी तुला जे सांगते ना ते कर, त्याच्यात तुझा फायदा आहे. दिव्या म्हणते, हे बघ कीर्ती, मला तुमच्यामध्ये घेऊ नको, मला आता तुझ्या या खेळामध्ये काही इंटरेस्ट नाही राहिला. लुटूपुटूच्या लढाया खेळतात तू आणि तुझा नवरा. दिव्या म्हणते की हे बघ कीर्ती, यामध्ये तुझी जी अवस्था झाली आहे ना आता, ती अवस्था माझी नाही करून घ्यायची मला, त्यामुळे मला हे अजिबात नकोय.
दिव्या म्हणते मला नाही वाटत कीर्ती तू जिंकू शकशील म्हणून. तेव्हा आता कीर्ती म्हणते की असं काहीच नाही होणार. दिव्या म्हणते की नाही झेपलं का. कीर्ती म्हणते हे बघ दिव्या, आता जरी तुला चंदन पैसे देत असला ना तरीसुद्धा एक ना एक दिवस तू विचारच तुला की तुला जॉब आहे आणि मग तू तुझे पैसे बंद करील त्यावेळेस मग तू काय करणार, जॉब शोधणार आहे का. त्यापेक्षा तू एक काम कर, माझ्याकडून पैसे घे आणि माझ्यासाठी काम कर, मी जे सांगते ते कर. कीर्ती म्हणते की त्यासाठी तुला माझ्यासोबत युती करावी लागेल आणि जर तू माझ्यासोबत युती केली तर त्याचा तुला खूप मोबदला मिळेल. कीर्ती म्हणते की तुला फायदा होणार आहे आणि तुझं घर जर तुझ्या नावावर झालं तर. दिव्या म्हणते की माझं घर माझ्या नावावर झालं तर त्यात मला काय फायदा, मी तिथेच राहते ना. आणि लगेच आता कीर्ती म्हणते तुला समजत कसं नाही, जाऊ दे मीच तुला सांगते. हे बघ, तुझं जर राहतं घर तुझ्या नावावर जर झालं तर तुला तिथे राबावं लागणार नाही आणि घरातील सगळी माणसे तुझ्या मुठीत राहतील. दिव्या तुला कळतंय का काही. कीर्ती म्हणते यामध्ये फायदा तुझाच आहे तेव्हा एवढा नको विचार करू दिव्या. तू आणि मी जर एकत्र आलो ना तर आपण घरामध्ये फूट पाडून आपलं काम करून घेऊ आणि त्यामुळे आपलं राज्य येऊ शकतं बरं का दिव्या. दिव्याच्या मनात आता मोठी लालसा कीर्तीने घालून दिलेली असते. आणि इकडे आता आशू आणि शिवा बेडरूममध्ये असतात तर आता शिवा ही आशूची मसाज करत असते. आणि तेवढ्यात आता आशू म्हणतो की मला ना एकदम मस्त वाटतंय आणि असं वाटतंय की अलंकारिक कविता करू की काय. हसतच आता शिवा म्हणते की मग कर ना. शिवा म्हणते की आशू पण तू एवढा खुश कशासाठी आहे. आशू म्हणतो की कारण काय आहे ना, सगळं काही मनासारखं होतंय आणि म्हणून मी खुश आहे, स्पेशल असं काहीच नाही सांगता येणार. आशू म्हणतो हे बघ आईच्या मैत्रिणी आल्या, जुन्या आठवणी काढल्या, जुन्या गोष्टीमध्ये हरवून गेलो त्यामुळे सगळ्यांनाच एकदम छान वाटलं. आशू म्हणतो की आईमध्ये आणि तुझ्यामध्ये जे गैरसमज होते ते देखील दूर झालं आणि आपलं नातंसुद्धा अजून घट्ट झालं. शिवा तुला कळतंय ना. तर आता शिवा म्हणते हो हो खरंच आशू, खरंच खूप चांगलं घडू राहिलंय. आशू म्हणतो की एक गोष्ट शिवा तुझ्या लक्षात येतं का, तिकडे वस्तीतसुद्धा दिव्या सुधारल्यासारखी वाटतंय आणि मला वाटतं ना हे सगळं चंदनमुळं झालं असावं. तुझं आणि आईचं बॉन्डिंग देखील खूप छान झालंय बरं का शिवा, असे आशू बोलतो. आशू म्हणतो की मला यावर विश्वासच नाही वाटत. शिवा म्हणते की अरे त्या दिवशी तुम्हाला कसा म्हणत होता हे सगळं खरं आहे, यावर विश्वास ठेव, मग आता तू सुद्धा विश्वास ठेव. हसतच आता आशू म्हणतो की बरं ठेवतो मी विश्वास. आणि तेवढ्यात आता शिवा आशूला म्हणते 1च मिनिटात मी आली आणि शिवा आता काजळाची डबी घेऊन येते आणि पटकन आशूच्या मानेला काजळाचा टिक्का लावते आणि म्हणते कोणाची दृष्ट नको लागायला. तर आशू म्हणतो असं आहे का. मग आशू देखील आता शिवाच्या मानेला काजळ लावतो. आशू म्हणतो हे सगळं खरं आहे का. तर शिवा म्हणते की मला नाही माहिती पण आपल्या मनाची समजूत घालायला मला करावंसं वाटतंय. आणि इकडे आता बेडरूममध्ये भाऊ आणि सीताई आलेले असतात. कॉटवर बसत आता सीताई तिच्या मोबाईलमधील आता लेझिम ताशे सगळे काही शिवा जे जे काही खेळली, सीताईने कसे बाईक चालवली हे सगळे फोटोज आता भाऊंना दाखवत असते. सीताई म्हणते कशी वाटली सासू सुनाची जोडी. तर भाऊ म्हणतात एकदम मस्त. भाऊसुद्धा आता खुश होत असतात. आणि त्यानंतर आता सीताई म्हणते तुम्हाला तर एक दाखवायचंच राहिलं. पटकन आता सीताईने कशी बाईक चालवली त्याचे फोटो आता सीताई भाऊंना दाखवते. भाऊ म्हणतात अरे यार तू बाईक चालवली, कधी शिकलीस. सीताई म्हणते एकाच दिवसात शिकले. भाऊंना आता सीताईचा खूप अभिमान वाटत असतो. प्रेमाने भाऊ आता सीताईकडे बघू लागतात. सीताई म्हणते काय झालं. भाऊ म्हणतात मला ना आज खूप भारी वाटते. आणि त्यानंतर आता भाऊ सीताईकडे बघतच राहतात. भाऊ म्हणतात की सीताई शिवासारखे कपडे घालून तू वस्तीत गेली होती. सीताई खूप खुश होऊन हसू लागते. भाऊ म्हणतात की एवढंच नाही पण सीताई तू शिट्टीसुद्धा वाजवायची शिकली. तर आता भाऊ म्हणतात की एकदा वाजवून दाखव ना. तर सीताई लाजतच म्हणते नाही नाही आत्ता नाही वाजवणार शिट्टी. भाऊ म्हणतात की असं काय करते सीताई. आणि लगेच आता सीताई म्हणते की नको नको आत्ता नको. भाऊ म्हणतात असं काय करते सीता, मग शिवाला काय वाटेल. आणि त्यानंतर आता लाजतच सीताई म्हणते दाखवते बरं का वाजवून. पटकन आता सीताई आता स्टाईलने भाऊंना शिट्टी वाजवून दाखवते. भाऊ खूप खुश होतात आणि भाऊ शिट्टी वाजवण्याचा प्रयत्न करतात पण भाऊंना शिट्टी वाजवता येत नाही. भाऊ म्हणतात की सीताई मला शिकवशील ना गं. तर सीताई म्हणते हो हो शिकवेल ना. दोघेही आता हसू लागतात. तर भाऊंना खूप आनंद झालेला असतो.
भाऊ म्हणतात मी जात असतानाची सीता आणि मी आल्यानंतर असणारी सीता किती बदल झाला आहे. आणि त्यानंतर आता सीताई म्हणते की शिवामुळे मी या सगळ्या गोष्टी शिकली. भाऊ म्हणतात की पण तू शिकण्याची तयारी दाखवली म्हणून शिकलीस. भाऊ म्हणतात मला खूप आनंद झाला बरं का. विचार करत आता सीताई म्हणते हे बघा आत्ता या क्षणाला ना सगळ्यात जास्त विश्वास मला शिवावर वाटतो. आणि लगेच आता सीताई म्हणते की आज ही सीता तुमच्या समोर आहे ना ती केवळ शिवामुळे. भाऊ म्हणतात खरंच शिवाचे आभार मच मानायला हवे. आणि त्यानंतर आता सीताई म्हणते की मी काय म्हणते आपलं एखाद्या व्यक्तीवर मनापासून प्रेम असतं ना तर ते व्यक्त करायचं असतं. भाऊ म्हणतात मग कर ना. तर सीताई लाजून भाऊंकडे बघते आणि आता सीताई लाजतच म्हणते की काय हे. तर भाऊसुद्धा खुश होतात. इकडे आता दिव्या ही घरी आलेली असते आणि दिव्या ही घरी येताच आता आडेहोडे घेऊ लागते आणि म्हणते अरे बापरे खूप दमले. चंदन आता दिव्याला पाणी देतो. चंदन म्हणतो दिव्या कसा वाटला आजचा दिवस. तर दिव्या म्हणते की अरे बापरे मला वाटलं जॉब शोधणं सोपे असेल पण लोकल बदला ट्रेनमध्ये जा आणि स्टेशनवरून पायी या. तर आता दिव्या खूप ती थकली असल्याचे आता चंदनला दाखवत असते आणि जॉब शोधण्यासाठी तिने किती प्रयत्न केले हे देखील आता दिव्या दाखवण्याचा प्रयत्न करत असते. त्यानंतर आता चंदन एक खुर्ची घेतो. दिव्याचे पाय खुर्चीवर ठेवतो आणि पाय दाबू लागतो. दिव्या म्हणते कशाला करतो चंदन आणि माझ्यामुळे तुला खूप त्रास होतो ना. तर चंदन म्हणतो नाही ग दिव्या उलट मला हे करणं आवडतंय. दिव्या म्हणते की पण तू काही काळजी करू नको चंदन. जोपर्यंत मला जॉब मिळत नाही ना तोपर्यंत मी काही थांबणार नाही. मी प्रयत्नच करत राहणार. इकडे आता शिवा आणि आशू बाहेर येतात. आशूने आता काजळाची डबी आणलेली असते. तेव्हा आता आशू म्हणतो की आपण आता ही काजळ जिथे पाहिजे तिथे लावूयात आणि मग आपल्याला काय हवं ते सुद्धा विश करून घेऊयात. असे म्हणत आता आशू ते काजळ आता भिंतीला लावतो. आणि त्यानंतर आता आशू आणि शिवा किचनमध्ये जातात आणि किचनमध्ये काजळ लावतात. शिवा म्हणते की या घराची चूल ना अशीच पेटत राहो. त्यानंतर आता आशू हा हॉलमध्ये काजळ लावतो आणि म्हणतो की घरातील सगळे भांडणे क्लेश विसरून सगळेजण सणानिमित्त आणि सगळ्या दिवशी एकत्र इथे नांदो. आणि त्यानंतर आता जिथे जेवण करतात त्या डायनिंग टेबलवर काजळाचा टिक्का लावून आशू आणि शिवा म्हणतात की सगळेजण इथे दररोज एकत्र आनंदाने जेवू द्यात. आणि त्यानंतर आता हात जोडतच आशू म्हणतो की या घरावर आलेली संकटे देवा तू परतून लावली आणि अशीच आता या घरावरती कायम तुझी सावली असू दे आणि दररोजची सकाळ तुझ्या नामस्मरणाने अशीच सगळ्यांना आनंदी येऊ दे. आणि हात जोडतच आता शिवा म्हणते की माझी दोन्ही ही घरं सुखा आणि समाधानाने नांदो. आणि आता आशू आणि शिवानी देवाच्या चरणी प्रार्थना करून आता इकडे देसाईंच्या घरात आनंदीचा आनंद आलेला असतो. भाऊ सीताई सगळेजण खुश झालेले असतात आणि प्रेमाने सीताई आणि भाऊ एकत्र आलेले असतात. तर इकडे आशू आणि शिवा. तर कसे वाटले आशू शिवा भाऊ आणि सीताईचे प्रेम ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.